तर त्यांच्या विरोधात शौर्य ब्लास्टर या दोन संघामध्ये सामना चालू आहे. सुरुवातीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. एका दिशेने आपण पाहतोय परशुराम आणि दुसऱ्या दिशेने असणार आहे सुभाष. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती राजा. इथे देखील फटका सुरेख आहे, परंतु पाहतोय आपण क्षेत्ररक्षण देखील थोडासा फंबल झाला. सिंगल आली, दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली आहे. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती 8 धावा पहिलाच बॉल आपण पाहिला आणि पहिल्याच बॉलवरती आपल्याला षटकार देखील पाहायला भेटला आणि तदनंतरच्या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा 8 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अगदी दुपारच्या सत्रामध्ये हे सर्व सामने आता ट्रॅव्हल झालेत. खेळाडूंसाठी आता खूप मोठा संघर्ष मैदानामध्ये राहिला आहे. जर पाहिला गेलं तर वरतून सूर्याची किरण, उन्हाच्या झळका आणि आतमध्ये संघाला विजयी करण्याची खऱ्या अर्थानं आशा आणि अपेक्षा मैदानामध्ये आहे. गरमी आहे आणि गरमीमध्ये जर तुम्हाला थंड व्हायचंय ना तर तुम्हाला मॅच जिंकावे लागणार आहे. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो 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 अपुऱ्या टप्प्याचा बॉल इथं आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आहे. तपलकापूरची धावा 8 धावा ज्या स्थिर आपल्याला पाहायला भेटत आहेत. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय ही स्पर्धा सह्याद्री क्रिकेट लीग 2026. तर जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. दिमागदार आयोजन या ठिकाणी केलं गेलंय. खूप मोठा गॅप, जसा सुईमध्ये धागा ओवला जातो ना तसाच हा बॉल 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध जाऊन अगदी सीमा रेषा गाठणार आहे. 4 धावेकरिता चौकार. आलाय जबरदस्त फटका मैदानामध्ये आलाय. ओहो इथं मैदानामध्ये फटका तर फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली असणार आहे. टिफलाय झेल आणि आता संपणार आहे परशुरामचा खेळ. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधनं आला, परंतु आता मात्र त्याला थांबावं लागणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 12 धावा नोंदवल्या गेल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमर वारे मैदानामध्ये दाखल झालेत. पहिलाच डाव मैदानामध्ये चालू. एका दिशेने आपल्याला संघ पाहायला भेटतो शिवशंभू किंग्स कुंभावडे, तर त्यांच्या विरोधात शौर्य ब्लास्टर. या 2 संघामध्ये एक महत्वाचा सामना मैदानामध्ये चालू आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे सुभाष. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आनंद जो आपल्याला पाहायला भेटतो. 6 चेंडू आतापर्यंत खेळले गेले. 6 चेंडू मध्ये आतापर्यंत बनवल्या 12 धावा. षटक क्रमांक दुसऱ्याच होणार आहे सुरुवात. पहिलाच बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय गती परिवर्तन. बॉल चेंडू पडला. अपुऱ्या टप्प्याचा बॉल होता. थोडीशी उसळी भेटली आहे आणि गतीमध्ये थोडासा या ठिकाणी आपल्याला कमीपणा पाहायला भेटला आणि हा बॉल खऱ्या अर्थानं डॉट स्लो टप्पा बोलावा लागेल. कारण की ज्यावेळी फलंदाजाच्या बॅटमधनं धावा येताना त्यावेळी असे अस्त्र वापरले जातात आणि जबरदस्त बॉल मैदानामध्ये पदार्पण केलाय गोलंदाज आनंदने. हो हा देखील बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय खुलोर टप्प्याचा बॉल. परफेक्ट ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. म्हणजे आगळे व्हेरिएशन आपल्याला पाहायला भेटतंय. गोलंदाज आनंदचा पहिलाच बॉल आपण पाहिला अकुऱ्या टप्प्याचा बॉल होता. दुसरा बॉल आता मात्र पूर्णपणे खोलवर टप्प्याचा. म्हणजे वेगवेगळे बॉल टाकण्याची क्षमता खरं तर आनंद मध्ये राहिली आहे. जबरदस्त बॉल मैदानामध्ये पाहायला भेटला. धावफलकावरची धावा स्थिर आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला अमर. ओ हो हो इथं देखील अपील परंतु अपिलामध्ये क्षमता नसणार आहे. डॉट बॉल आलाय.
धावफलकावरची धावा 13 धावा स्थिर आहेत. षटक क्रमांक दुसरं षटक अजून देखील प्रगती पथावरती आहे. एक डॉट नंतर सिंगल आणि तिसरा देखील बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी आहे. अचूक टप्पे आपल्यातून लेंथ अँड लाईन आपण पाहतोय. गोलंदाज आनंदची असणार आहे. हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल. अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 14 धावा त्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. 3 बॉल आतापर्यंत सुरेख टाकलेत परंतु 4था बॉल आपण पाहतो थोडासा खराब आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता परंतु उजव्या स्टँडच्या अगदी खूप बाहेर आला बॉल आणि पंचांनी त्वरित त्याला दंडित देखील केला. धावफलकावरती 14 धावा नोंदवल्या गेल्यात. हो इथे पुढे सरसावत यष्टीरक्षकाची कमालीची त्या ठिकाणी एफर्ट पाहायला भेटलाय. तोपर्यंत घेतल्या गेल्या मैदानामध्ये 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 16 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. धावफलकावरती 16 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं षटक अजून देखील प्रगती पथावरती. व्हाईट बॉल आला त्यानंतर आपण पाहतोय पुढील चेंडूवरती कमबॅक केलं होतं परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करण्यासारखं आहे. अगदी जबरदस्त मैदानावरती स्वतःच्या शरीराला त्यांनी झोकून दिलं. ओ इथं मैदानामध्ये आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल बॅटच्या मधोमध आला आणि तो बॉल सरळ जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंकरिता षटकार झेल मैदानामध्ये टिपला परंतु मैदानाच्या बाहेर टिपला. षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने धावफलकावरती 22 धावा 22 रन्स. आनंदवरती आता मात्र मोठा फटका आलाय. अमर वारेच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. अगदी मोठमोठे स्ट्रोक आतापर्यंत खेळलाय हा खेळाडू परंतु प्रीमियर लीग मध्ये थोडासा दबाव थोडस दडपण आपल्याला प्रत्येक खेळाडूवरती पाहायला भेटतं. कारण की जर पाहिलं गेलं तर संघर्षाची लीग आहे. इथं बॉल खराब आहे. वाईट बॉल अव्वंतर धाव आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती 23 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. गावासाठी खेळणं क्रिकेट वेगळं आणि प्रीमियर लीग खेळणं खऱ्या अर्थाने वेगळे असते. 11च्या 11 चेहरे वेगवेगळे असतात. वेगवेगळा अनुभव वेगवेगळी खेळण्याची शैली आणि त्यांच्यामध्ये मिसळणं थोडंसं अवघड होतं मित्रांनो. ओ इथं मैदानामध्ये चेंडू फक्त कट केलाय. आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धावेसाठी संघर्ष आणि मैदानामध्ये सिंगल धावा आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरती 24 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं षटक संपल्या. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 24 धावा. थोडासा स्पीडअप करायचा. 4 षटकांचा हा सामना जो आपल्याला पाहायला भेटतोय. प्रथमच डे आणि नाईट स्वरूपामध्ये केलं गेलेलं आयोजन आणि त्याच पद्धतीनं केलं गेलेलं नियोजन हे देखील आपल्याला दमदार पाहायला भेटतं. संपूर्ण असोसिएशनचं कौतुक करावं तितकं कमी असणार आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन असं बोललं जातं की शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम भागातील एक स्ट्रॉंग असोसिएशन कोणतं असेल ना तर हे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आहे. खरं तर योग्य कमिटी आणि कोणत्याच संघावरती आणि कोणत्याच खेळाडू कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही आहे याची नोंद प्रामुख्याने पर्सनली घेतली जाते या असोसिएशन मध्ये. जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन अगदी ग्रास ग्राउंड मातीची खेळपट्टी अगदी खेळाडूंना खेळत असताना इंटरनॅशनल लेवलची या स्पर्धेला दर्जा यावी आणि खेळाडूंना वाटलं पाहिजे की आपण काहीतरी बेस्ट खेळतोय हेच देण्याचा प्रयत्न या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने केलाय. तर जाऊया मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुदेश मध्ये बॉल गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तिसरं षटक आहे 25 धावा धावफलकावरती आहे. पहिलाच बॉल सुदेशने पायात बॉल टाकला आणि त्याच्यावरती आपण पाहतोय फलंदाज अमर वारेने सिंगल काढली आणि आता मात्र संधी असणार आहे सुभाषला. आतापर्यंत 2 बॉल खेळला 1 डॉट आणि खऱ्या अर्थाने एक सिंगल. इथं आडव्या बॅटनं बॉल समजला नसावा. आडव्या बॅटनं फक्त चेंडूला दिशा दिली. पुन्हा एकदा सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 26 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं कारण की बॅटच्या आतापर्यंत एकही मधोमध बॉल दिला नाही. फक्त परशुरामने एक षटकार ठोकला होता. अमरने देखील ठोकला परंतु आता खऱ्या अर्थानं तुम्ही इथून पाठीमागं काय केलं त्याला महत्व नाहीये. तुम्ही इथून पुढे काय करणार आहात ना त्याला खऱ्या अर्थानं महत्व असतं. इथं वाईट बॉल आहे. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर झाले. वाईट बॉल अवांतर धाव आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 27 धावा ज्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. 27 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फलंदाज त्या ठिकाणी अमर तयार.
हो इथे देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, अमरने नकार कळवलाय सुभाषने, सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 28 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं षटक प्रगतीपथावर. धावेंना थोडासा आता ब्रेक लावायचं काम क्षेत्ररक्षक संघाने केलाय, धावा थोड्याशा मंदावल्यात, परंतु आता मात्र थोडा धावा बनवावा लागेल. हो इथे देखील फटका फसलाय, फिल्डर अगदी दूरवरतून चेंडूवरती येईल, टिफलाय झेल आणि संतोष सोबतचा खेळ संघाला लागतो. धक्का क्रमांक दुसरा, 2 वरती 28 जे आपल्याला पाहायला भेटतात. बॅट्समनचं नाव कळवा. विजय. ओके, नवीन फलंदाज विजय मैदानामध्ये दाखल झालेत. धावफलकावरची धावा 28 धावा आहेत. ओहो बॅटच्या मधोमध हाय अँड लॉंग बॉल जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे जबरदस्त कमालीचा एफर्ट मैदानामध्ये पाहायला भेटला. सिंगल धाव घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरच्या धावा देखील वाढतायत. धावफलकावरती 35 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं गेलाय. आपण पाहतोय तिसरं 18 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि या 18 चेंडूच्या अखेरीस धावफलकावरती 35 धावा आहेत. धावफलकावरती या धावा आपण पाहतोय 35 धावा नोंदवल्या गेल्यात. खरं तर पाहायला गेलं तर अगदी ऑनलाईन स्कोरिंग देखील या सामन्यामध्ये चालू आपण पाहतोय. चंदू हप्पे सर देखील आहेत आणि आपण पाहतोय एक लाईव्ह स्कोरिंग देखील आहे. अगदी महेश केसरकर सर देखील आहेत, त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि ANP लाईव्हचे सर्वच मेंबर देखील या ठिकाणी चांगलं कामकाज करतात, त्यांचं देखील या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे डीजेचे आमचे मित्र देखील आहेत, त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. हो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न होता. हा व्हाईट बॉल असणार आहे, अव्वंतर धाव येईल आणि या अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 36 धावा नोंदवल्या गेल्या. तर पंचांचा अगदी योग्य निर्णय आपल्याला पाहायला भेटला. अगदी अनुभवी पंच आहेत. मैदानामध्ये स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती येणार नाही परंतु बॅटची कडा लागली, सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 37 धावा आहे. परंतु कुठल्याच दबावाला ते बळी पडत नाहीये. आपल्या निर्णयावरती, आपल्या स्वनिर्णयावरती ते खऱ्या अर्थानं ठाम असतात आणि इथं बॉल जाणार आहे सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी समोरच्या दिशेला येणार आहे चौकार. चारच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतो 41 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पंच 1 मिनिट, इथं कालावधी त्या ठिकाणी आपण पाळला नाही. एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. क्षेत्ररक्षक संघाला विनंती, आपला एक प्लेअर आतमध्ये या. तुम्हाला जो नेम होता तुम्ही तो नेम फॉलो केला नाही. आता मात्र तुम्हाला त्याचं रूपांतर आता 38 सर्कलच्या बाहेर जो 5वा खेळाडू आहे त्याला तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागणार आहे. आणि शेवटचं षटक आणि शेवट षटकामध्ये जर अशा तुम्ही जर करणार असाल तुम्हाला खूप महागात पडणार आहे. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 2 धावेंसाठी प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी ही धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरती 43 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. 4थं षटक आहे, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाची ओळख राहिली आहे. परंतु जबरदस्त गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटेल. हरीश पहिला बॉल थोडासा खराब टाकला, त्यानंतर पहिला बॉल सिंगल आला,
चौकार आणि नंतर 2 धाबा. पुन्हा एकदा खोलून टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चुकी केली, मिसफील्ड, सिंगल आली, दुसऱ्या देखील धाब्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये दुसरी ही धाव आली आहे आणि या दोनच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. धावफलकावरती 45-45 धावा त्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अमर वारे आपण पाहतोय, जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. एक षटकार, एक चौकार आणि अनेक सिंगल डबल धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. म्हणजे संघासाठी 100% योगदान राहिले या खेळाडूचं. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय, ग्राउंड कारफिट फटका मैदानामध्ये आला, सिंगल. दुसऱ्या देखील धाब्याचा प्रयत्न, धावबादची संधी मैदानामध्ये, संधी तर गमावली आहे परंतु फेकी देखील मैदानामध्ये चुकीची केली आहे. त्याचं रूपांतर झालंय तिसऱ्या धाब्यामध्ये. 3 धावा येतील आणि या 3च्या मदतीने धावफलकावरची धावा आपल्याला पाहायला भेटणार आहे. 48 धावा, 48 रन्स, 48 धावा त्या धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात आणि षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं षटक म्हणजे अजून देखील प्रगतीपथावरती राहिल्या. मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, खरं तर खेळाडूंना संधी दिली गेलेली स्पर्धा आणि खेळाडूंनी देखील संधीचं सोनं करण्याचं काम चालू आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यातून अगदी यंगस्टार नवनवीन चेहरे देखील या शाहूवाडी तालुक्याला भेटणार आहे आणि तेच खेळाडू येणाऱ्या आगामी काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शाहूवाडी तालुक्याचं नाव नक्कीच रोशन करतील, हे देखील अपेक्षा असणार आहे. बॉल द्यायचा आहे आयोजक कमिटी. बॉल आहे ना सर, का द्यायचा आहे? द्यायचा. ओके, हा जुना चेंडू घ्या आणि नवीन द्या. 49 धावा पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरती आहेत. विजयासाठी 50 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 50 धावा. जबरदस्त समीकरण मैदानामध्ये राहिले. एक फायटिंग स्कोर धावफलकावरती उभा झालाय परंतु दुपारचं सत्र आहे, थोडंसं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये तुम्हाला एक मोठं टार्गेट जर तुम्हाला चेस करायचं आहे ना तर तुम्हाला पहिल्या बॉलपासून संघर्ष करावा लागेल. कारण की संघर्ष हा जिंदगीमध्ये सर्वांनाच आहे. मग ते तुमचा कोणता गेम असो, हा तुमचा आयुष्य असो, संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे मित्रांनो. जो जास्त घासला जाणार तो जास्त चमकला जाणार. म्हणून मित्रांनो संघर्ष करण्याची तयारी ठेवा. चला विनंती, स्पीडअप करायचा, टीम मीटिंग नको. यानंतर आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. 19 सामने एका दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे. चला आपण नंतर टॉस करतोय. गुंडा स्पोर्ट ऐनवाडी तर त्यांच्या विरोधात कोटकर बॉईज गावडी या 2 संघांमध्ये टॉस होणार आहे. आयोजक कमिटीला विनंती, आपण टॉस करून घ्यायचा. गावडी संघ आणि ऐनवाडी संघ. या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेक करतील सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आदरणीय बाबासाहेब आलेकर साहेब. आपणास विनंती आहे की आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करायचा. एका दिशेने संघ असणाऱ्या गुंडा स्पोर्ट ऐनवाडी, दुसऱ्या दिशेने कोटकर बॉईज गावडी या 2 संघामध्ये आपण पाहतोय. बाबासाहेब आलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या सामन्याचा टॉस. क्रिकेटसाठी प्रचंड प्रयत्न, अगदी स्पर्धा कोणाची असो परंतु असोसिएशनचा मी काहीतरी लागतो आणि तो सामना, ती स्पर्धा कशा प्रकारे चांगली होईल हे काम माझं आहे आणि ते काम पूर्ण करताना आपण आलेकर साहेबांना कित्येक वेळा पाहिलं. मग ते सकाळी 6 वाजता जाऊन ग्राउंडची रिपोर्टिंग राहू द्या, या बक्षीस समारंभाला शेवटपर्यंत राहू द्या, ते बाबासाहेब आलेकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित असतात. टॉस कोण जिंकलाय? गुंडा स्पोर्ट ऐनवाडी संघ टॉस जिंकला. आपला निर्णय चला जपूया मैदानामध्ये. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये, एका दिशेने राजा, दुसऱ्या दिशेने गंगाराम. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. गोलंदाज परशुराम. 24 बॉल आणि 50 धावांचं टार्गेट. खरं तर एक बेस्ट स्कोर उभा झाला, फायटिंग स्कोर आहे दोन्ही संघाच्या बाजूने. आपण पाहतोय अजून देखील सामना आहे, काही देखील होऊ शकतं कारण की 4 षटक आहे. एखाद्या गोलंदाजाला जर चांगल्या प्रकारे जर टार्गेट जर केलं तर येणाऱ्या 3 गोलंदाजावर नक्कीच दबाव आणि दडपण आपल्याला पाहायला भेटत असतं. लेट्स गो. डावात सुरुवात होणार आहे. डाव क्रमांक 2, सेकंड इनिंग. स्ट्रायकिंग इनला फलंदाज
राजा पहिलाच बॉल आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. पॉवर प्लेचा फायदा होईल का? यस, फायदा झालाय. बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर, चौकार आणि तिथं धाबा भेटणार आहे 4. कोटकर बॉईज संघातील सर्वच खेळाडूंना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचं आहे. आपला संघ नाही आपली वाट पाहतोय. कोटकर बॉईज गावडी संघ सर्वच खेळाडू या मैदानामध्ये जाऊयात. पुन्हा एकदा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चौकार आपल्याला पहिला भेटलाय राजाच्या बॅट बंद. ओ, दुसरा बॉल आपण पाहतोय पॉइंट मध्ये कट केलाय, सिंगल धावेल. हे क्रिकेट आहे, हे गुड क्रिकेट आहे मित्रांनो. खरं तर एखादा आदर्श खेळाडू त्यावेळेस होतो ज्यावेळी त्याला माहिती आहे गेम काय, सामना काय. आपल्याला सामन्याप्रमाणे खेळावं लागणार आहे. नुसतं षटकार आणि चौकारावरून मॅच होत नाहीये, परंतु तसा सामना तसं खेळणं आपलं काम आहे आणि तेच काम पूर्ण करताना आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाज राजा. नावातच राज्य आहे, आज ग्राउंड वरती राज्य करणार का आणि हा सामना जिंकून संघाला राज्य मिळवून देणार का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं ठरणार आहे. ओहो, जबरदस्त बॉल, जबरदस्त आणि फटका देखील त्यावरती जबरदस्त पाहायला भेटलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू वरती गेलेत. तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय घेतल्या जातील 3 धावा आणि या 3च्या मदतीने धावफलकावरती धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरती 8 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 50 धावा बनवायच्या आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये चालू आहे. जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे अमर. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण तर बहारदार झाले. अंतिम क्षणी थोडासा फंबल झाला, परंतु एफर्ट मैदानामध्ये चांगले होते. प्रयत्न सुरेख केला होता. जमिनीलगत स्वतः शरीराला त्यांनी झोकवलाय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय टाळ्यांचा देखील गजर झालाय. हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. हे क्रिकेट स्वतःसाठी कधीच खेळलं जात नाहीये. हे क्रिकेट खेळलं जातं आपल्या गावासाठी, हे क्रिकेट खेळलं जातं आपल्या संघ मालकासाठी आणि हे क्रिकेट खेळलं जातं आपल्या संघाच्या नावासाठी. हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. समजा पुन्हा एकदा मैदानामध्ये धावफलकावरती 10 धावा. ओहो हो, गती परिवर्तन बॉल, गती परिवर्तन बॉल जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. हा बॉल मैदानामध्ये डॉट आला. ग्रामीण क्रिकेट खेळत असणाऱ्या प्रत्येक खेळाडूवरती नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत आणि जर पाहिलं तर एखाद्या खेळाडूचं जर बॅड पॅच आला, एखादा खेळाडू जर आतमध्ये जर चांगली कामगिरी करत नसेल तर नक्कीच बाहेरून अनेक टीका होतात. याच्या जागी जर मी जर असतो ना तर षटकार चौकार मारले असते. परंतु त्यांच्यासाठी देखील मी नक्की सांगेल कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरायचं वेळ हे रक्तात असावं लागतं. कारण की आकाशाची ओढ दत्त घेता येत नाहीये. म्हणून ज्याचं काम त्यानेच करावं. आणि मैदानामध्ये आता फलंदाज आपण पाहतोय राजा बाद झालाय. एक महत्वाचा धक्का संघाला लागलाय आणि धावफलकावरची धावा शिल्लक असणार आहे 40 आणि धावफलकावरची धावा आता जोडल्या गेल्या 10. अजून देखील 40 धावा बनवायच्या आहेत. 40 धावा शिल्लक आहेत. त्या 40 धावा होईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दिनेश मैदानामध्ये दाखल झालेत. आता संघाची जबाबदारी थोडीशी दिनेश वरती आहे. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी षटक क्रमांक 2 षटक, एक महत्वाचं षटक आहे अमर वारे जो गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. जबरदस्त कामगिरी राहिली अमरची संघासाठी. अष्टपैलू नेतृत्व आहे संघातील. पण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल, जबरदस्त फटका, खूप मोठा गॅप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहा खूप दूरवरती आहेत. सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न आहे आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी ही धाव कंप्लीट. 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने आपण पाहतोय 12 धावा. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय मिडॉपला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जबरदस्त फील्डिंग मैदानामध्ये. सिंगल धाव येईल आणि मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. धावफलकावरती 13 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. नशीब आणि नशिबाचा विचार जर केला तर मित्रांनो तुम्हाला नेहमीच निराशा येणार आहे.
नशीब कोणाचंच उगाच उजळून येत नाही, नशीब कोणाचंच उगाच उजळून येत नाही. कष्टाच्या घामाशिवाय इथं सुखाचं फुल देखील उमलत नाही. रेषांच्या या खेळात तू स्वतःला कधी हारू नकोस. नशिबांच्या रेषेच्या या खेळात तू स्वतःला कधी हारू नकोस. नशिबात नाही म्हणून काही प्रयत्न करायचे तू सोडू नकोस. जे नशिबात नाही ते सुद्धा तू जिद्दीने खेचून आण. कष्टाची सवय लावून बघ, तुला विजय नक्की मिळणार आहे. मैदानामध्ये जाऊया. धावफलकावरती 13 धावा नोंदवल्या गेल्यात. ओ जबरदस्त फटका, खोलवर टप्प्याचा बॉल, त्या बॉलला आसमान दाखवलंय. 6 धावांसाठी षटकार. नवीन फलंदाज महेश मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रैना जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. 2 षटक मैदानामध्ये संपलेत. 12 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती 20 धावा नोंदवल्या गेल्यात. आता मात्र समीकरण राहणारे शेवटचे 12 बॉल आणि त्यावरती बनवायचे असतील 30 धावा. 12 बॉल 30चं समीकरण आता मैदानामध्ये राहिले. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 15 धावा खेचून आणावा लागणार आहे. परंतु या रैनाला आपण गेल्या सामन्यामध्ये देखील पाहिलंय. जबरदस्त कामगिरी या गोलंदाजीची राहिली आहे आणि या सामन्यामध्ये देखील एक महत्वाची कामगिरी या गोलंदाजीची राहणार आहे. अगदी महत्वाची भूमिका असणार आहे गोलंदाज रहिनाची. 12 बॉल आणि 30 धावेंचं समीकरण. हे 6 बॉल खऱ्या अर्थानं जर महत्वाचे अगदी जर चांगले जर पडले तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये थोडासा दबावाला फेस करावा लागणार आहे फलंदाजी संघाला. पहिलाच बॉल, वा जबरदस्त फटका, अगदी क्रिकेट मधील देखना स्ट्रोक. बॉल जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चे 11 बॉल आणि त्यावरती बनवायचे असतील 24 धावा. गंगारामच्या बॅट मधून आपण पाहतोय जबरदस्त फटका आलाय. ओ हो हो हो, इथं मात्र कमालीचा बॉल अफलातून टप्पा मैदानामध्ये पाहायला भेटला. गोलंदाज रहिनाचा पहिला बॉल थोडासा चुकला होता परंतु दुसऱ्या बॉल वरती आपण पाहतोय कमबॅक केलाय. शेवटचे 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉल वरती बनवायचे असतील 24 धावा, 24 रन्स अजून देखील विजयासाठी बनवायचे आहेत. काही देखील होऊ शकतं. दोन्ही संघाच्या बाजूने अजून देखील सामना आहे. ओ इथं बॅटच्या मधोमध आणि ह्या देखील बॉलला पाठवलाय सर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकाराला आणि 32 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजून देखील 18 धावा बनवायच्या आहेत. 2 षटकार आतापर्यंत आपण पाहतो रैनावरती आलेत गंगारामच्या बॅट मधनं. तिसरा येईल का मैदानामध्ये आपण पाहतो. यस, नाम लिया और षटकार हाजीर. तिसरा ही षटकार मैदानामध्ये आलाय आणि या 6च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढणार आहे. 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आता मात्र समीकरण आहे अजून देखील 12 धावा बनवाव्या लागणार आहे.
8 बॉल मध्ये 8 बॉल बाकी आहेत, 12 धावा अजून देखील बनवायचे आहेत. जबरदस्त सामना, सामन्याचा पूर्णपणे रंग आणि रूप बदलवलाय फलंदाज गंगारामने. अगदी जर पाहिलं गेलं तर 3 षटकार त्याने रहिनाला ठोकलेच. एक महत्वाचा षटक, महत्वाचा गोलंदाज आणि महत्वाच्या गोलंदाजावरतीच केलाय एक कडक प्रहार, म्हणजे जे आपल्याला पाहायला भेटले 3 षटकार. फलंदाज पुन्हा तयार गंगाराम. ओहो हो, इथं देखील मोठा फटका आणि हा देखील बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. अभी तो चौका है, छक्का आना बाकी है. अभी तो चौका है, छक्का आना बाकी है. आगाज देखा है आपने, अंजाम देखना अभी भी बाकी है. चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावबल कव्हरची धावा 42 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. अजून देखील 7 बॉल आहेत आणि त्या 7 बॉल वरती 8 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे पुरेपूर वापर केलाय फलंदाज गंगारामने गोलंदाजीचा. 3 षटकार 1 चौकार म्हणजे 22 धावा आतापर्यंत ठोकल्यात आणि अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे आणि हा बॉल खऱ्या अर्थानं महत्वाचा असणार आहे. 7 बॉल बनवायचे असतील, 8 धावा. हा बॉल महत्वाचा, हा बॉल ठरवणार आहे शेवटचे 6 बॉल किती महत्वाचे असणार आहे. इथे जर हा बॉल जर डॉट आला तर काही देखील होऊ शकतं आणि एखादा मोठा फटका जर आला ना या बॉल वरती तर सामना पूर्णपणे फलंदाजी संघाकडे झुकला जाईल. यस, अखोऱ्या टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला. हा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर गंगारामच्या बॅटमन येणार आहे. क्वालिटी षटकार